रत्नागिरीत सरासरी अंदाजे 65% मतदान, 2019च्या तुलनेत 3.5% वाढ, कोणाला होणार फायदा? नागपुरात गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यावर अज्ञातांकडून तलवारी आणि चाकू हल्ला, ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न. जरांगे फॅक्टर फेल, मराठवाड्याचा कौल कुणाला? एक्झिट पोलमधून सगळं समोर आलं. भारताविरुद्ध जाहीर वक्तव्य केले तर पाकिस्तानला आयसीआयने दिली तंबी, धोक्याची घंटी वाजली. वाढला टक्का, कुणाला धक्का? नागपुरातील 12 जागांवर इतके टक्के मतदान, कुणाची जड पारडे? रोहित आणि शुभमनच्या जागी भारतीय संघात कुणाला संधी? पहिल्या टेस्टमध्ये प्लेइंग एक्स. एक्झिट पोलमधून भाजपला मिळाली आणखी एक आनंदाची बातमी, फक्त महाराष्ट्र नाही तर झारखंडमध्ये मिळणार सत्ता. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर, शिवसेनेला जास्तीत जास्त इतक्या जागा मिळण्याचा अंदाज. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर. कराडे मास्तरांना मारहाण, मतदान करून परत येताना रडा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपासोबत वाद भोवला, 307चा गंभीर गुन्हा दाखल. महाएक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा, 10 पैकी 3 संस्थांच्या सर्वेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज. मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारड जड, कोणाला किती जागा? शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादापेक्षा वरचढ ठरणार, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर. राज्यात एकूण 59.69% मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? कोकण, उत्तर महाराष्ट्रानं महायुतीला दिली साथ, पण सत्ता कुणाकडे? विभागानुसार कुणाला किती जागा? महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे 10,000 होमगार्ड, निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह. प्रणिती शिंदे म्हणजे भाजपची बी टीम, शरद कोडी. रत्नागिरी जिल्ह्यात मतदान शांततेत, 5 विधानसभा मतदारसंघात 65% मतदान. कडक बंदोबस्तात अभिनेता सलमान खानने बजावला मतदानाचा हक्क. ईव्हीएम बाईकवरून नेल्याचा आरोप, अमरावतीत गोपाल नगरमध्ये राडा.